नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल आणि आनंदी असाल। तर आज आहे दत्त जयंती। दत्त जयंतीच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर मुग्धा आणि नैतिक आज जाणार आहेत खोपोलीला रिटर्न, कारण त्यांची उद्यापासून एक्झाम चालू होणार आहे। तर चला मग भेटूया आता डायरेक्ट संध्याकाळी। मी माझा ब्लॉग आता स्टार्ट केलेला आहे। माहिती नाही आता दिवसभर काय होणार आहे, तर मी तुम्हाला सगळं काही डिटेल्समध्ये सांगेनच। तोपर्यंत बाय बाय। इथे बघू शकता पूजा वगैरे करून झालेली आहे आता इथे। मुग्धा आणि नैतिक खोपोलीला चालले होते आज, कारण त्यांची उद्यापासून स्कूल चालू होणार होती। तर ते मला घरी जायला वेळ झाला म्हणून ते ऑफिसमध्येच मला बाय बोलायला आले होते। आणि तुम्ही इकडं हे आमचा ऑफिसचा लुक आहे। आणखीन इथं बाहेर बघा, काचेच्या बाहेर ते आलेले आहेत माझ्या नंदेच्या मुलगीला घेऊन, कारण तिच्याबरोबरच ते खोपोलीला जाणार होते। बाय। मुग्धा, नैतिक आणि गौरी यांना ऑटोमध्ये बसून ते मला घ्यायला आले होते, कारण आम्हाला मंदिरात जायचं होतं दर्शनासाठी। माझ्या फ्रेंड्स वगैरे आम्ही सगळ्या एकत्र आलो होतो दर्शनासाठी। इथं रांगेत उभा आहोत आम्ही सगळे। त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी इथेच रांगेमध्ये उभा राहून थोडेसे फोटो काढले। फोटो काढले नाही तर कसं होईल ना, मग फोटो तर पाहिजेलच। दर्शन झालं ना? आलेले आहेत त्यांना परमेश्वर मी जागीरदार यांना विनंती करतो की राजू ठाकरे यांचं पुष्पगुच्छ स्वागत करावे। त्या राजू ठाकरे यांचा सत्कार लेडीचे पत्रकार श्री जागीरदार साहेब करतील। आता उतरायचं आता उतरायचं अजून पण चालू। हात पकडा जावा, हात पकडा पुढे जावा। हा काय पुढे उभे राहा। इथे आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये एंट्री करत होतो। खूप छान दर्शन झालं आमचं। जास्त अशी आम्हाला वाटलं असं एवढी गर्दी नव्हती, तर थोडी कमी झालेली, त्यामुळे आमचं खूप मस्त असं दर्शन झालं इथे। त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला, दर्शन घेतलं, आणि त्यानंतर जवळच हे कॉटन बाजार म्हणून एक शॉप लागलेला, तर तिथे आम्ही गेलेलो। तर त्या शॉपमध्ये ना भरपूर अशा व्हरायटीज होत्या, कपडे म्हणा किंवा प्लास्टिकच्या वस्तू आपल्याला ज्या हव्या ते चप्पल, ड्रेस, हे सगळे होतं। पण त्याची किंमत ना खूपच जास्त होती, त्यामुळे आम्ही तिथं काहीसुद्धा घेतलं नाही। आणि ते सेल टाईपमध्ये जसं कसं ठेवतात सेल वाचसाठी, त्यासाठी ठेवलेलं, तरी पण त्याचा जो प्राईज आहे ती खूप जास्त होती।
ह्या शॉपमधली सगळ्यात सुंदर गोष्ट होती ते म्हणजे हे मंदिर मला तर खूपच आवडलं. त्याच्यानंतर आम्ही चाललो घरी. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.